प्रश्न येणार आहेत आणि प्रश्न आलेच पाहिजे, प्रश्न आलेच पाहिजे. आम्ही त्याचं काही प्रमाणात तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. परंतु तुमच्या प्रश्नांना लिहून ठेवा. प्रश्न उत्तरांसाठी वेगळं सत्र आपण घेऊ, जेणेकरून समर्पक उत्तर त्या प्रश्नांची आपल्याला पूर्णतः देता येते, ठीक आहे. म्हणून प्रश्न येत आहेत, येऊ द्या, लिहून ठेवा. प्रश्न आलेच पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यावरच आधारित चर्चा आमची वाढेल. तर प्रश्न विचारत राहूया आपण. सर्वसाधारण उत्तर मला राजा सरनी जो प्रश्न विचारला त्याचं सर्वसाधारण उत्तर देऊ द्या. निर्माता कोण आहे? सैतान आधी कोण होता? देवदूत होता. देवदूतांना कोणी निर्माण केलं? देवाने निर्माण केलं. निर्मिती सर्व ठिकाणी एकाच वेळेस राहू शकते का? त्यातल्या त्यात ती बंडखोर निर्मिती आहे, ठीक आहे. ते साधं उत्तर आहे, साधं संयुक्तिक, व्हेरी सिंपल. आपण बहुतांश वेळेस काय करतो, पवित्र शास्त्राच्या प्रश्नांना आणि उत्तरांना फार कठीण करून टाकतो, फार कठीण करून टाकतो. परंतु अनेक प्रश्नांची उत्तर अतिशय साधे आणि सोपे आहेत. आमच्या थिओलॉजीच्या प्रोफेसरने आम्हाला सांगितलं की तुम्ही शिकवत असताना तिसऱ्या वर्गातल्या व्यक्तीला समजेल, मुलाला समजेल, मुलीला समजेल अशा शब्दांमध्ये, अशा भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. त्याचा अर्थ असा नाही की जे खूप कठीण क्लिष्ट शब्दप्रयोग करतात ते उपयोगाचं नाही, नाही, तेही उपयोगाचं आहे, परंतु ते समजायला वेळ लागतो. काही महान वक्ते आहेत, त्यांचं ऐकायला गेलं तर डिक्शनरी घेऊन बसावं लागतं. आम्ही आमच्या बापजन्मी ते शब्द कधी ऐकलेले नसतात, असले मोठे मोठे शब्द ते वापरतात. अर्धा वेळ ते शब्दांचे अर्थ शोधण्यातच जातात, ते काय बोलले काय लक्षात येत नाही. परंतु आपल्याजवळ लोकांसाठी मर्यादित वेळ असतो, त्या मर्यादित वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं त्यांना साध्या सोप्या सर्वसाधारण जनजीवनाच्या भाषेत समजेल हा प्रयत्न आम्ही करायचा आहे. राजा सर, आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला तुमच्या प्रश्नाचा, तुम्ही बाहेर गेला होता. परंतु निर्माता कोण आहे? परमेश्वर आहे. सैतान निर्मिती आहे, ठीक आहे. तो आधी देवदूत होता, निर्मितीच आहे. तो बंडखोर बनला, निर्मितीच आहे. निर्माता सर्वोपस्थित आहे, निर्मिती सर्वोपस्थित नाही, मर्यादित आहे. देव अमर्याद आहे, निर्मिती मर्यादित आहे. तर ते त्याचं साधं सोपं उत्तर आहे, ठीक आहे. बरं, सैतानाबद्दलचे रेफरन्सेस बायबलमधून आपण घेऊ शकतो आणि ह्या मुद्द्याला अजून पुष्टी आपण बायबलच्या संदर्भानुसार देऊ शकतो. बरं, आभार मानतो. पुढच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. अजून काही आहे का? अजून कोणाला पुढे येऊन सांगायला पाहिजे दुसऱ्या ग्रुपमधून? काय हरकत नाही, या ना सर, या ना. जितक्या वेळेस पुनर्उजळणी होईल तितक्या वेळेस चांगलं आहे. जितक्या वेळेस बेचे पाडे जितक्या वेळेस जास्त म्हटले तितक्या वेळेस चांगलंच आहे. प्रभूची स्तुती असो. कारण अशा प्रकारचं शिक्षण घेणं हे आपलं बेसिक आहे, नाही का. आणि हे बेसिक शिक्षण आज आम्हाला जर विचारलं कोणी तर आमच्या तोंडावर पाहिजे. जसं सांगितलं वाळक साहेबांनी की हे पाठच पाहिजे, याच्यात काय पर्याय नाही. जर आपल्याकडे पाठ नसेल तर जे जगाचं तत्वज्ञान आहे देवाबद्दल, ते देवाबद्दलचं तत्वज्ञान आपण खोडू शकणार नाही. म्हणून आपलं तत्वज्ञान जे आहे किंवा आपला जो सिद्धांत आहे तो व्यवस्थित आणि खात्रीपूर्वक आणि विश्वासाने आम्हाला सांगता आला पाहिजे, प्रगट करता आला पाहिजे. आणि जर वेळ आली तर बायबलमधून रेफरन्स पण देता आले पाहिजे. तर आपल्याला हे जे शिक्षण मिळत आहे ते आम्ही नुसतं वहीत लिहिणार नाही, पण आम्ही पाठ पण करणार. आणि त्या दृष्टीने देव आहे याचे काही पुरावे किंवा आपण त्याच्याबद्दल जर म्हणतो तर तो स्वतः आहे, त्याचं गुणवैशिष्ट्य तो स्वतः आहे, तो स्वयंभू आहे असं म्हटलेलं, असं आपण पहिल्या ह्याच्यात शिकलो. त्यानंतर त्याचं अस्तित्व हे सार्वकालिक आहे, हेच आहे. तो पवित्र आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वज्ञ आहे आणि तो सर्वशक्तिमान आहे. आणि तो त्रैक्यामध्ये देखील आम्हाला पाहाव्यास मिळतो बायबलमध्ये. आणि आम्ही तो विश्वास ठेवतो की देव हा त्रैक्यामध्येच आहे, त्याच्याशिवाय आम्हाला विश्वास ठेवता येत नाही. आणि जर त्रैक्य सोडलं
आणि विश्वास ठेवला तर मात्र आम्ही कुठेतरी पाखंडाकडे निघून जाऊ. तर शास्त्रामध्ये हे वेळोवेळी सांगितलेलं आहे. संदर्भ आपण पुढे पाहणारच आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच. अजून कोणाला सांगायला पाहिजे? जरी रिपिटेशन होईल, रिपिटेशन महत्वाचं आहे. रिपिटेशन महत्वाचं आहे. मला तो मुद्दा पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायचा आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रौढ झालो, आम्ही मोठे झालो आणि आम्हाला रिपिटेशन आवडत नाही. परंतु जितकं जास्त वेळेस रिपिटेशन आपण करू तितकं आमच्यासाठी चांगलं आहे. ते लक्षामध्ये ठेवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी सुद्धा. अजून तिसऱ्या गटातलं यायला पाहिजे कोणाला? आलंच पाहिजे असं काही नाही, पण आले तर फार बरं होईल. आम्ही तुमचं स्वागत करू. बरं, जर नसेल तर मग आपण पुढे जाऊ. यायचंय का? बरं, तुम्हाला बोलतं करणार आहे आम्ही थोड्या वेळाने. अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे, तुम्हाला सर्वांना संधी मिळणारच आहे. ओके, पुढच्या सत्राकडे जाऊ आपण आणि स्वागत करूया रेव्हरंड मिसेस श्रद्धा सराफ यांचं. बरं, पुन्हा एक वर देवबापाचे आभार मानते की ह्या सुंदर अशा संधीबद्दल. आणि मला वाटतं तुम्हीच शिकत नाहीये, परंतु तुमच्याकडून आम्ही देखील शिकत आहे. मी बसून ऐकत होते आणि मला आनंद वाटला की आम्ही या ठिकाणी येऊ शकलो आणि या सभेचा ह्या कॉन्फरन्सचा एक भाग होऊ शकलो, कारण आम्हाला देखील त्या ठिकाणी बरंच शिकायला भेटत आहे. पहिल्या सिद्धांतामध्ये आपण शेवटचा मुद्दा त्या ठिकाणी बघितला की परमेश्वर हा त्रैक आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जेव्हा आपण त्रैक म्हणतो त्याच्यामध्ये आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या 3 गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात. तर आपण आता त्याच्या पुढच्या सिद्धांताकडे जाणार आहोत आणि तो सिद्धांत आहे येशू ख्रिस्ताचा सिद्धांत. पहिला सिद्धांत आपण बघितला देव सिद्धांत. आता दुसरा सिद्धांताकडे आपण जाणार आहोत आणि तो म्हणजे येशू ख्रिस्ताचा सिद्धांत. आणि मी या ठिकाणी जवळपास 12 मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे आणि एकत्रितरित्या आपण पुढे जाणार आहोत आणि ते शिकणार आहोत म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की उजळणी करणार आहोत. आणि जसं आत्ताच पार्क साहेबांनी सांगितलं की आपल्याला हे माहीत पाहिजे, कारण जेव्हा आपण लोकांपुढे पुढारी म्हणून उभं राहतो आणि त्यांना विश्वासामध्ये आणि पवित्र शास्त्राच्या ज्ञानामध्ये आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, ह्या गोष्टी आपल्या स्वतःला त्या ठिकाणी ठामपणे माहीत असणं हे फार आवश्यक आहे. म्हणून आपण एकत्रितरित्या ह्याची उजळणी करणार आहोत. आणि जसं दादांनी सांगितलं की जेव्हा आपण रिपीट करतो, एक उत्तम अशी ती प्रॅक्टिस म्हणायला काय हरकत नाही. जितक्या वेळेस आपण ते वारंवार रिपीट करणार आहोत तितक्या जास्त प्रमाणात आपण ते चांगलं लक्षात ठेवणार आहोत. आणि मला तुम्हाला अप्रिशिएट करायला पाहिजे, मी बघत आहे सगळेजण तुमच्याकडं नोट्स घेण्यासाठी एक नोटबुक आहे आणि मला आनंद वाटतो ते बघून, कारण मी जास्त त्या कम्प्युटर नाही तर मोबाईलवर नोट्स घेते, परंतु मी हे मिस करायला लागले. पण मला खूप आनंद वाटला की तुम्ही प्रत्येकजण ते करत आहात. बहुतांशी प्रत्येकाच्या हातामध्ये नोटबुक आहे. म्हणून आपण ऐकत आहोत, लिहित आहोत आणि जेव्हा आपण ते मुद्दे ऐकून संपतो आपण ते रिपीट करणार आहोत, त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. पक्क आपल्या डोक्यामध्ये ते आपण तुम्ही आणि मी त्या ठिकाणी ठासून ते शिकणार आहोत. म्हणून येशू ख्रिस्ताचा सिद्धांत बघत असताना आणि त्रैक्याबद्दल अजून जो तिसरा सिद्धांत येणार आहे तो देखील त्रैक्याबद्दलचाच त्या ठिकाणी असणार आहे. परंतु जर आपण तिकडे बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक त्रिकोण दिसेल. इतका काय परफेक्ट काढता नाही आला, परंतु ते देखील आपण फार लक्षात ठेवू शकतो त्रैक्याविषयी बघत असताना. आणि आता आपण येशू ख्रिस्ताचा सिद्धांत किंवा त्याला आपण पुत्राविषयीचा सिद्धांत देखील अशा रीतीने म्हणू शकतो. आणि पहिली बाब त्या ठिकाणी जी आहे की येशू ख्रिस्त त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आहे. येशू ख्रिस्त हा त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आहे. बाप त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं एक कोन जो आहे त्रिकोणाचा, आणि जर दुसऱ्या कोणाकडे आपण बघितलं तर येशू ख्रिस्त किंवा पुत्र त्या ठिकाणी आपण हा शब्द आपल्या लक्षामध्ये ठेवू शकतो. त्रैक्याचा विचार केला तर आपण उदाहरणं समोर आणू शकतो, जसं दादांनी 3-in-1 शॅम्पू, अंड, सूर्य यांचं उदाहरण दिलं. मी हे नावं त्या ठिकाणी घेते म्हणजे ते खूप लवकर लक्षात राहतील. आणि मला वाटतं कोविडच्या दिवसामध्ये अंड
हे अजून चांगलं लक्षात आपल्यात राहील, कारण ते फार आवश्यक असतं आपल्या इम्युनिटी वाढवण्यासाठी. आणि आपण ते शिकत आहोत आणि पुन्हा एक वार आपण हे लक्षात घेऊ की हा दुसरा व्यक्ती, येशू ख्रिस्त हा दुसरा व्यक्ती ह्या त्रैक्यातील आहे. त्रैक्याविषयी विचार करत असताना बाप किंवा पिता किंवा देव हा त्याच्यातला एक भाग आहे, येशू ख्रिस्त किंवा पुत्र हा त्याच्यातला दुसरा भाग आहे, आणि पवित्र आत्मा हा त्याच्यातला तिसरा भाग. जर आपण 1 2 3 असं लक्षात ठेवायचं म्हटलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त हा त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आहे. बरं, मला माहिती आहे तुम्ही लिहित आहे, परंतु पुढे जाण्याआधी मला आता जसं दादांनी सुरुवात केली तशी सुरुवात करायला आवडेल. फक्त येशू ख्रिस्त जेव्हा आपण म्हटलं, एक आपण बघितलं की तो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आहे, परंतु मी जर तुम्हाला म्हटलं येशू ख्रिस्त, हे जेव्हा आपण ऐकतो तुमच्या डोक्यामध्ये काय येतं? बोलणार आहोत आपण, म्हणजे आपल्याला कोणाला झोप येणार नाही. येशू ख्रिस्त आपण म्हटलं तर काय, कोणता शब्द तुम्ही सांगू शकतात? तारणारा. बरं, आणखीन? देवाचा पुत्र. आणखीन? मानवाचा पुत्र. बरं, आणखीन? पापांची क्षमा करणारा, तारणारा, पापांची क्षमा करणारा. आणखीन? अभिषिक्त. अजून येतं पण मोठ्यानी, आपल्याला ते फक्त मन बोलतं, फक्त मोठ्यानी शब्दात आपल्याला बोलायचं आहे. आणखीन? बर, तो देवाचा शब्द आहे. आणखीन कोणाला राहवतच नाही बोलल्याशिवाय, पण बोलणार आहे. जितकं जास्त आपण बोलणार तितकं जास्त आपण ते लक्षात ठेवायसाठी आपल्याला मदत करणार आहे. आणखीन कोणी आहे? देवाचं शिक्षण देणारा, देवाचं शिक्षण देणारा. बरोबर. बर, पहिला मुद्दा आपण या ठिकाणी बघितला की येशू ख्रिस्त हा त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आहे. दुसरं जर बघितलं तर येशू ख्रिस्त अनादी कालापासून अस्तित्वात त्या ठिकाणी आहे. देवाविषयी बघताना आपण बघितलं की तो सुरुवात आणि शेवट आहे, आणि येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा आपण बघणार आहोत त्या ठिकाणी तो अनादी कालापासून अस्तित्वात आहे. कदाचित आपल्या मनामध्ये येईल, परंतु त्या ठिकाणी पवित्र आत्म्याद्वारे त्याचा जन्म झालेला आहे. परंतु त्रैक्याचा जर विचार केला तर तो अनादी कालापासून त्याला त्या ठिकाणी तो अस्तित्वात आहे. जरी आपण त्याच्याकडं पुत्र म्हणून बघत आहोत, परंतु तो त्रैक्याचा भाग आहे आणि त्या ठिकाणी तो देखील अनादी कालापासून अस्तित्व त्याचा आहे. म्हणून जेव्हा आपण हे बघणार आहोत त्रैक्याविषयीचा जो भाग आहे किंवा देव सिद्धांतामध्ये देखील आपण बघितलं की तो सुरुवातही आहे आणि शेवटही आहे. आणि येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा आपण बघतो त्या ठिकाणी तो अनादी कालापासून तो अस्तित्वात आहे. थोडंसं लवकर आपण जाऊ. मला वाटतं हे सेशन आपलं 12 वाजता संपायला पाहिजे. आहे आपल्याकडे वेळ. तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत की येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे देहधारी बनला. आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे, परंतु आपण त्याची उजळणी करत आहोत. त्याची देहधारणा जी झालेली आहे ती पवित्र आत्म्याद्वारे झालेली आहे. तो मानव म्हणून त्या ठिकाणी जन्मास आला, परंतु त्याची देहधारणा मरियेच्या उदरामध्ये जी त्याची देहधारणा झाली ती पवित्र आत्म्याद्वारे झालेली आहे. आणि दादांनी जसं सांगितलं की याच्या विषयीची जी वचनं आहेत ती तुम्हाला नंतर त्या ठिकाणी देण्यात येतील. सुंदर असं तुम्हाला त्या ठिकाणी हे सर्व पॉइंट्स आणि ती वचनं देखील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वाचू शकता. वेळेअभावी आपण सर्व वचने या ठिकाणी वाचू शकत नाही, परंतु ही बाब देखील आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आज नव्यानं आपण त्याची उजळणी करत आहोत की येशू ख्रिस्त हा पवित्र आत्म्याद्वारे देहधारी झालेला आहे. आपल्याला माहित आहे की मानवाची जी रचना आहे आपण मानवी देहधारणेनुसार त्या ठिकाणी जन्मास आलेला आहोत, परंतु येशू ख्रिस्ताविषयी जर आपण विचार केला तर त्याची देहधारणा ही पवित्र आत्म्याद्वारे झालेली आहे. पुढे आपण जाऊ
चौथ्या मुद्द्याकडे. आणि मग तो येशू ख्रिस्त जो आहे तो मरियेच्या उदरातून जन्मला. त्याची देहधारणा पवित्र आत्म्याच्या द्वारे झाली आणि त्याला जन्म देणारी जी त्याची आई होती ती मरियाबाई, आणि तिच्या उदरामधून तो जन्मला. ह्याच्यावर देखील आपण विश्वास ठेवतो. आणि जसं दादांनी म्हटलं, तुम्हाला प्रश्न येतील आणि ते प्रश्न आपण लिहून ठेवणार आहे आणि त्याची उत्तरं सगळी दादा देतील, बरं का. नाही, एकत्रितरित्या आपण त्या ठिकाणी ती उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु हे सांगत असताना किंवा तुम्ही ग्रुपमध्ये जातात, डिस्कशन करत असताना तुम्हाला प्रश्न येतील तर लगेच लिहून ठेवा. म्हणजे देवत्व आणि मनुष्यत्वाच्या संपूर्ण, हळू पुन्हा एक वार हे वाचणार आहे. येशू ख्रिस्त देवत्व व मनुष्यत्वाच्या संपूर्ण स्वभावाचा संयुक्त मानव आहे. आपण बघितलं की येशू ख्रिस्ताची जी देहधारणा आहे ती पवित्र आत्म्याद्वारे झालेली आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आपण हा बघतो की येशू ख्रिस्त हा मरियेच्या उदरातून जन्मलेला आहे आणि तो देवत्व व मनुष्यत्व त्याच्या स्वभावाचा जर आपण विचार केला तर देवत्व आणि मनुष्यत्व यांच्या संपूर्ण स्वभावाचा संयुक्त असा मानव आहे. याच्या पुढचा मुद्दा आणि हा मुद्दा कदाचित तुम्हाला थोडासा सारखा वाटेल, परंतु ह्या मुद्द्यामध्ये त्याच्या स्वभावाविषयी जास्त त्या ठिकाणी जोर दिलेला आहे. आणि याच्याकडे बघत असताना आपल्याला हे दिसतं की तो देव स्वभावाचा देखील आहे आणि मनुष्य स्वभावाचा असा संयुक्त मानव आहे. देवत्व देखील आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं आणि मनुष्यत्व देखील त्याच्यामध्ये आहे. संयुक्त मानव असा तो आहे. देवत्व, मनुष्यत्व, संयुक्त मानव, हे तीन शब्द तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अंडरलाईन देखील करू शकता, म्हणजे अजून चांगल्या रीतीने तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात ठेवायला सोपं राहील. पाचवा मुद्दा, येशू ख्रिस्त देवत्व आणि मनुष्यत्वाच्या संपूर्ण स्वभावाचा संयुक्त मानव असा तो आहे. पुढच्या मुद्द्याकडे जर आपण गेलो, तुम्हाला सारखा तो वाटेल. येशू ख्रिस्त प्रत्यक्ष देव, प्रत्यक्ष मानव आहे, म्हणजे देव मानव आहे. पाचव्या मुद्द्यामध्ये तो संयुक्त मानव आहे, देवत्व आणि मनुष्यत्व यांच्या संपूर्ण स्वभावाचा तो संयुक्त मानव आहे. आणि सहाव्या मुद्द्यामध्ये तो प्रत्यक्ष देव, प्रत्यक्ष मानव, देव मानव आहे. देवत्व देखील आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं आणि मनुष्यत्व, मानवता देखील त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते, परंतु तरी सुद्धा तो पवित्र आहे. हे देखील आपण त्याचबरोबर लक्षात ठेवायला पाहिजे. तो संपूर्ण देव देखील आहे आणि संपूर्ण मानव देखील आहे. तुमच्या आणि माझ्यासारखाच जीवन जगणारा तो आहे, परंतु तो देव मानव आहे. एखाद्या मानवाचा जर आपण विचार केला तर आपण देव मानव असं त्याला म्हणू शकत नाही, मानव मानव म्हणू शकतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा आपण विचार करतो तो एक देव मानव, ज्याचा स्वभावामध्ये आपल्याला देवत्व देखील दिसून येतं आणि मनुष्यत्व देखील त्या ठिकाणी दिसून येतं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. योहान 3:16 हे मी लक्षात ठेवलं हे वाचत असताना. म्हणणार का आपण सगळेजण मिळून? माझी खात्री आहे. योहान 3:16. बर, देवाने जगावर त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. आणि मला असं वाटतं कदाचित हे आपलं पहिलं वचन असेल जे आपले आई वडील आपल्याकडून पाठ करून घेतात, परंतु तो सिद्धांत तेव्हापासून सुरू झालेला आहे. त्याचा अर्थ कळायला कदाचित वेळ लागला असेल आपल्या आयुष्यामध्ये, परंतु तिथपासून आपण ते शिकत आलेलो आहोत की येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावलेला आहे. आणि मला असं वाटतं ही खूप चांगली सुवार्ता, चांगली वार्ता आपण इतरांपर्यंत पोहोचवतो आणि त्या कामासाठी आपण निवडले गेलेलो आहोत की ही वार्ता आपण
इतरांपर्यंत पोहोचवावी म्हणून 7वा आणि हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे की येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावलेला आहे. मग तो मरण पावला आणि तो अजून तसाच आहे का? नाही. पुढचा मुद्दा असा आहे की येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि फक्त ईस्टरच्या दिवशीच उठला असं पण नाहीये. रोज आपल्या जीवनामध्ये तो उठलेला आहे याचा अनुभव आपण घेत आहोत. म्हणून 7वा मुद्दा असा आहे की येशू ख्रिस्त तुमच्या आणि आमच्या पापांसाठी मरण पावला. 8वा मुद्दा असा आहे की येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तो जिवंत असा देव आहे आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त असा तो आहे. आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं काम करण्यासाठी आणि त्याची सुवार्ता गाजवण्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी निवडलेला आहे. येशू ख्रिस्ताने पुन्हा देह धारण केलेला आहे. पुनरुत्थान हा शब्द जेव्हा आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये आणतो तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा त्याने देह धारण केलेला आहे. जेव्हा तो उठला, पुनरुत्थित झाला, असं नाहीये की तो अदृश्यच राहिलेला आहे, परंतु त्या ठिकाणी आपण हे बघू शकतो की त्या ठिकाणी त्याने लोकांना दर्शन दिलेलं आहे. त्याच्या शिष्यांनी त्याला त्या ठिकाणी बघितलेलं आहे. इतकंच केवळ नाही तर ज्यांना संशय होता त्यांनी हात लावून त्याची खात्री करून घेतलेली आहे की तो देहधारित असा येशू ख्रिस्त आहे. म्हणून तो त्या ठिकाणी पुनरुत्थित झाल्यावर अदृश्य असा नाही, परंतु येशू ख्रिस्ताने पुन्हा देह धारण केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग हा देखील एक खूप महत्वाचा आणि वेगळं असं जे आहे ते आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण केलेलं आहे. आपण त्या ठिकाणी बघितलं की तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूस खांबावर त्या ठिकाणी त्याने ते मरण अनुभवलेलं आहे. परंतु ते मरण त्या ठिकाणी त्या मरणावर त्याने विजय मिळवला. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे, देहधारित झालेला आहे आणि नंतर तो असं मरण म्हणून नाही, त्या ठिकाणी जेव्हा आपण त्याच्याविषयी विचार करतो तर स्वर्गारोहित झालेला, त्या ठिकाणी स्वर्गामध्ये घेतल्या गेलेला असा तो येशू ख्रिस्त आहे. मानवाचं आयुष्य जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी एका लिमिट नंतर आपल्याला स्टॉप आहे, पॉज आहे. परंतु येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा आपण विचार करतो, नाही, तो आजही जिवंत आहे आणि त्या ठिकाणी तो स्वर्गारोहित झालेला आहे. तो त्या ठिकाणी जिवंत असा आज नक्की तुमच्या आणि माझ्यासाठी देखील तो आनंद करत असेल, कारण आपण त्याच्याविषयी शिकत आहोत, त्याच्याविषयी त्या ठिकाणी जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण केलेले आहे आणि ह्या गोष्टीवर आपण प्रत्येक जण विश्वास ठेवतो. आणि त्रैक्याविषयी बोलत असताना मला असं वाटतं दादानी हवेचं देखील उदाहरण दिलं. हवाविषयी नाही, परंतु दादांच्या तोंडून मी ते नेहमी ऐकलेलं आहे. तुम्ही म्हणाल तो तर आम्हाला दिसत नाही. हवा जी आहे ती आपण बघू शकत नाही, परंतु आपण पंख्याखाली बसलेलो आहोत आणि ती हवा आपण अनुभवत आहोत. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त जरी आपण त्याला आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही, परंतु जीवन जगत असताना रोज आणि रोज त्याचा अनुभव आपण घेत आहोत. तो अनुभव वेगवेगळ्या प्रकारचा असणार आहे, परंतु हवेविषयी विचार करत असताना आपण हवेला जसं बघू शकत नाही, परंतु तिला फील करू शकतो. त्याचनुसार प्रभू येशू ख्रिस्ताला किंवा देवाला तुम्ही बघू शकत नाही, परंतु त्याचा अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेऊ शकता. म्हणून येशू ख्रिस्त हा स्वर्गारोहित झालेला त्या ठिकाणी आहे आणि अजूनही तो जिवंत आहे. आणि तो काय करत आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी तो करत आहे आणि ती मध्यस्थी सतत तो तुमच्या आणि माझ्यासाठी करत राहणार आहे. रोज आणि रोज आपण त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये जातो आणि ती प्रार्थना बरेच जण आपण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ता किंवा येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागतो म्हणून ऐक आमेन असं त्या ठिकाणी म्हणत आहोत. तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे. तुमच्या आणि माझ्या ज्या विनंत्या आहेत त्या देवापर्यंत
त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी आहे. आणि आपण बघितलेलं आहे आधी देखील त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी त्याचा प्राण देऊन त्या ठिकाणी केलेली आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने त्याचा प्राण त्या ठिकाणी दिला. आपल्या पापांसाठी तो मरण पावलेला आहे. आणि जे तारण आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपण जे अनुभवू शकतो ते त्याच्यामुळं आहे. म्हणून येशू ख्रिस्त आमच्यासाठी आजही मध्यस्थी करत आहे. आणि शेवटचा मुद्दा जो या ठिकाणी आहे की येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला नेण्यासाठी परत येणार आहे. आणि त्या परत येण्याची वाट पाहण्याच्या काळामध्ये आपण ह्या दिवसांमध्ये आहोत. आणि आपण त्याची वाट पाहत आहोत की तो परत येईल आणि आपल्या मंडळीला त्या ठिकाणी घेऊन जाईल. आणि त्यासाठी आपण सर्व तयार असणं आणि आपल्या मंडळांना तयार करणं हे देखील आपल्या कामामध्ये त्या ठिकाणी येतं. पुन्हा एक वार आपण ह्या 12 गोष्टी मी फक्त तुमच्यासाठी वाचणार आहे. आणि मला असं वाटतं आणखीन एक सिद्धांत झाल्यानंतर मग आपण यावेळेस ग्रुप डिस्कशनमध्ये जाणार आहोत. म्हणून आपण ह्यावेळेस ग्रुप्समध्ये न जाता मी एकदा फक्त तुमच्यासाठी हे वाचणार आहे. बर, किंवा मग असं करू की तुम्ही एक सिद्धांत त्या ठिकाणी वाचावा पटकन. ओके, बरं, काय हरकत नाही. तुम्हाला तुमचे नंबर्स आठवतात? तुम्ही कोणत्या कोणत्या ग्रुप्समध्ये होते? बर, ठीक आहे. म्हणून आजच्या दिवसासाठी ॲटलिस्ट आपण तेच ग्रुप फॉलो करू. म्हणून आपण पुन्हा एक वार ग्रुप्समध्ये जाणार. परंतु त्याआधी पटकन आपण एक करून मोठ्यानं हे वाचूयात आणि मग ग्रुप्समध्ये जाऊन तुम्ही त्याच्यावर चर्चा करू शकता. कोण सुरुवात करेल? फक्त वाचायचंय. दादा, तुम्ही सुरुवात करू शकता प्लीज. बसून जरी वाचलं तरी चालेल. काय बर, दुसरं कोण वाचतं? वाचा. बरं, तिसरं पटकन. चौथं वाचूयात. बरं, पाचवं मी वाचते. येशू ख्रिस्त देवत्व आणि मनुष्यत्वाच्या संपूर्ण स्वभावाचा संयुक्त मानव आहे. 6वं वाचूयात. पुढचा मुद्दा 7वा मुद्दा. मरण पावला. 8वा मुद्दा. 9वा मुद्दा. येशू ख्रिस्ताने पुन्हा देह धारण केले. 10वा मुद्दा. बर, 11वा मुद्दा. आणि शेवटचा आपण सर्वजण मिळून म्हणूया. येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला नेण्यासाठी परत येणार आहे. बर, दादा 2 मिनिटं या ठिकाणी बोलतात. हे जे मुद्दे आहेत आपण वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा विभागू शकतो. उदाहरणार्थ हा स्लाइड्सचा दुसरा भाग जो आहे, या दुसऱ्या भागाकडे जर आपण बघितलं तर यामध्ये येशू ख्रिस्ताने काय केले आणि काय करणार आहे या 2 गोष्टींमध्ये त्याची विभागणी आपल्याला करता येईल. ठीक आहे. 10व्या मुद्द्यापर्यंत त्याने काय केले, 11वा मुद्दा आता काय करत आहे, 12वा मुद्दा पुढे काय करणार आहे. आधीचे जे 6 मुद्दे आहेत तो कोण आहे या विषयाशी निगडीत आहे. तो कोण आहे या विषयाशी निगडीत आहे. मग कोण आहे, काय केले, काय करीत आहे, काय करणार आहे, झाला तुमचा पुढच्या रविवारचा संदेश. संदर्भासहित मांडणी करा आणि येशू ख्रिस्ताबद्दल शिकवा. कोण आहे, काय केले, काय करीत आहे, काय करणार आहे. आणि ज्याला येशू कळला त्याला हे सगळं माहीत पाहिजे. नाही तर त्याला अर्धवट येशू माहीत आहे. आणि अर्धवट येशू माहीत असला मग येशू बिशू होतात आपल्या चर्चेसमध्ये, येशू नाही का. तर अर्धवट येशू माहीत असून चालणार नाही. येशू पूर्ण माहीत असणे गरजेचं आहे. देव पूर्ण माहीत असणे गरजेचं आहे. आणि ती जबाबदारी
तुम्ही स्वीकारा का नका स्वीकारू, पण आमची आहे, आपली आहे. आपण जोपर्यंत ते ग्रहण करत नाही, समजून घेत नाही, आपण जोपर्यंत ते वाटत नाही, तोपर्यंत ते वाटल्या जाणार नाही. त्यांना आपोआपच ते कळणार नाही. ती जबाबदारी आपल्याला दिलेली आहे आणि ती करायची आहे. तर ग्रुपमध्ये जाऊया, चर्चा करूया. जितकं सोपं होईल तितकं सोपं करून सादर करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर ते सोपंच ठेवूया, त्याला क्लिष्ट आपण बनवणार नाही, त्याला कठीण आपण बनवणार नाही. जास्तीत जास्त सोपंच ठेवूया. काही उदाहरणं आठवत असतील, समजत असतील तर त्याचे सुद्धा आपण उपयोग करू. 10 मिनिटं आहेत आपल्याकडे, त्याच्यानंतर फर्स्ट क्लास चहा मिळणार आहे आपल्याला 12 वाजता. मला फार चहाची गरज आहे आता सध्या. मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा चहाची गरज आहे. जाण्याआधी एकदा आपल्या रिसोर्स पर्सनसाठी टाळ्या वाजवूया आपण. थँक्यू सो मच. तर ग्रुपमध्ये जाऊ पटकन. तुम्हाला तुमचे नंबर माहीत आहे, ग्रुप माहीत आहे, जागाही माहीत आहेत. आता काहीच ठरवायचं बाकी नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की वापस येऊन 3 लोकांना सांगायचं आहे. म्हणून ग्रुपमध्ये ती चर्चा करून घ्या, कोणी सांगायचं आहे येऊन.